नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक मोठी दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. अर्थातच लोकसभेनं आज पुन्हा एकदा तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला मंजुरी दिली. 303 विरुद्ध 82 मतांनी हे विधेयक मंजूर झालं आहे. आता या विधेयकाची राज्यसभेत परीक्षा होणार आहे. विरोधकांना या विधेयकातल्या तरतुदींना आक्षेप घेत अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या, पण यातल्या बहुसंख्य दुरुस्त्या नामंजूर करण्यात आल्या. काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी शेवटच्या क्षणी मतदानावर बहिष्कार घालत सभात्याग केला. पण अखेर हे तिहेरी तलाकचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. इस्लाम में निकाहनामा है. आप एक कंडीशन लगाइए कि कोई मुस्लिम मर्द अगर अपनी बीवी को ट्रिपल तलाक देता है तो जो मेहर का अमाउंट होता है उसका 500% देना पड़ेगा. वायलेशन ऑफ अ कंडीशन में लीड टू कन्विक्शन एंड टू प्रिजन ऑल्सो. इस्लाम में शादी जो है जन्म जन्म का साथ नहीं है सर, ये एक कॉन्ट्रैक्ट है, इस जिंदगी की हद तक है और हम उसमें खुश हैं. आप कह रहे हैं कि नहीं जन्म जन्म का साथ है. नहीं बाबा, एक ही जिंदगी काफी है. अच्छा सर, मैं ये क्यों कहता हूं, अब सर जो शादी कर रहे हैं जिनके पास बीवी है उनको मालूम, इसीलिए सब हंस रहे हैं. सबको मालूम क्या तकलीफ है. बाहर आकर तो सब जिंदाबाद ये सब कहेंगे, और घर में सब क्या होता है मालूम. तिकडे भाजप खासदार पूनम महाजन यांनी मात्र ओवैसी यांना खरमरीत प्रत्युत्तर दिलं. अंग्रेजी हम एक 10वीं 12वीं साल के होने के बाद सीखते हैं. तभी ही और शी का मतलब थोड़ा बहुत सीखते सीखते आगे पढ़ रहे थे. मैंने एक बार अपने पिताजी को आके पूछा कि बाबा ही और शी हाउ इज इट प्लेस्ड. अभी छोटी थी, कोई भी हम सवाल पूछ लेते हैं, वो कहते हैं ही पुरुष होता है और शी महिला होती है. मैंने लेकिन ही और शी क्यों होता है. ये कहते हैं ही तो पुरुष होता है, लेकिन ही के पहले एस लगाया है क्योंकि सुपीरियर टू ही वो महिला शी होती है. ये मेरे पिताजी ने सिखाया है और इसी विचारधारा को हम लेके चलते हैं. और इसी बात पे मुबारकबाद मैं देना चाहती हूँ मेरे प्रधानमंत्री जी को कि उसी सुपीरियर टू ही को वो ताकत देना चाहते हैं, आगे बढ़ाना चाहते हैं और इसके लिए ये बिल लाया है. के लिए वो लड़ रही है कि भाई जेल कैसे जाए, भाई ऐसे कैसे जाएगा हमारा जेल. ये आप समाज सुधार के बारे में बात नहीं कर रहे, मेरे भाइयों के खिलाफ बात कर रहे हैं. लेकिन मेरे इस सदन में यही प्रश्न करना है, जब अपने घर की बहू बेटी पे कोई एसएमएस पे कहेगा कि तुमको हमने तलाक दे दिया, उसको रास्ते पे ले आएगा, तो उस रास्ते पे आने वाली लड़की के लिए ये गलत नहीं होगा कि हम सिर्फ चुप रहें, या हम चाहे कभी भी अपनी बहू बेटी पे कोई आग भी उठा के खड़ा रहता है तो हम कहते हैं कि हम उसको छोड़ेंगे नहीं. तो क्यों हम ये कानून नहीं बना सकते कि जो ये करेगा पहला दूसरा तीसरा जेल में जाएगा, लेकिन चौथा पांचवा सोच के बोलेगा तलाक बोलूं या ना बोलूं, इसलिए कानून बनाया गया है. आणि आता राज्यातल्या बातम्या. राज्यामध्ये आता काँग्रेसनंतर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागलेत. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आणि शिवसेनाच आता राष्ट्रवादी युक्त झाल्याची चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादीचा मुंबई अध्यक्ष शिवसेनेत, सचिन अहिर अखेर शिवबंधनात. मुंबईत राष्ट्रवादीला मोठा दणका. राज्यात आता राष्ट्रवादीयुक्त शिवसेना. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईचा चेहरा अशी ओळख असलेले सचिन अहिर यांनी अखेर एनसीपीची मुंबईतली टिकटिक थांबवली आहे. आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांना शिवबंधन बांधलं, तर उद्धव ठाकरेंनी अहिरांच्या हाती भगवा झेंडा दिला. अर्थात अहिर यांनाही शिवबंधनाशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा वरळी मतदारसंघात पराभव झाला होता. त्यातच आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसं झालं तर सत्ता नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ओसाडगावची पाटीलकी भूषवणं सचिन अहिर यांनाही राजकीय दृष्ट्या परवडणारं नव्हतं. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर अहिरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. असंख्य कार्यकर्ते मुंबईतले, महाराष्ट्रातले, त्यांचे सकाळपासून फोन येत आहेत, आम्हालाही तुमच्यावर यायचं आहे, आम्हाला तुम्हाला तुमच्यावर यायचं आहे. आणि एक स्वतंत्र वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊ. आणि मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे कोणाला खेचून आणणं, उद्धवजींनी पण मला ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी सांगितलं की बाबा आम्हाला पक्ष फोडायचा नाही, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा. आणि
उद्धव ठाकरेंनी यावेळी वरळी मतदारसंघात कुणाला तिकीट देणार यावर थेट भाष्य केलं नाही, मात्र अहिरांकडे मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिलेत. की राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं, पण राजकारण करताना सुद्धा काही एक वृत्ती बाळगावी लागते. नुसतं पक्ष फोडणं ही शिवसेनेची कधीच वृत्ती नव्हती. आम्ही आमच्या कामाने आणि जो एक विश्वास जनतेमध्ये निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावरती माणसं जिंकत आहोत. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आदित्य ठाकरेंनीच केली. त्यामुळे आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंचा वकूफ वाढल्याचं स्पष्ट होत आहे. आणि त्यांना देखील थोडं मला वाटतं आम्ही बोलत असताना जाणवलं की आता जर काम करायचं असेल, काम वाढवायचं असेल, महाराष्ट्रभरात काम करायचं असेल तर शिवसेनेत येऊन त्यांना काम करायची इच्छा झाली. आणि सचिन अहिरांवर राष्ट्रवादीनं टीका केली आहे. राजकारणातून आता निष्ठा शब्द बाद झालाय असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. म्हणजे सत्ता हे जर सर्वस्व मानलं तर मग राजकारणात नातं, विश्वास या गोष्टीला काय अर्थच राहिला. ज्या साहेबांनी लहानपणी सचिन अहिरांना जवळ केलं, आर्मीनिसचं अध्यक्ष केलं, सातत्याने 15 वर्ष लालदिव्याखाली ठेवलं, प्रतिष्ठा दिली, काय राजकारणात अजून काय द्यायचं असतं. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा पक्ष नेते विश्वास करत आहे आणि तो विश्वासघात करत असेल तर निश्चित रूपाने दुःख होणार आहे. त्यांच्या नैतिक जबाबदारी होती की बाबा पक्ष सोडणार आहे तर कुठेतरी राजीनामा देऊन इतर पक्षात गेले असते. ते कुठेतरी त्यांनी निर्णय घेताना काही नैतिकता दाखवली असं नाही. अध्यक्ष गेले ही बातमी करण्यासाठी ते राजीनामा न देता ते शिवसेनेत गेले. निवडणुका जवळ आलेल्या असताना आउटगोईंग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंता मोठ्या प्रमाणावर वाढल्यात. उदय जाधवसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतरची रणनीती काय आणि छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. काय त्याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं आहेत, आपण एक धावती नजर टाकूया. परळी विधानसभा माजी आमदार आणि मंत्री आहेत इथून सचिन अहिर. मात्र आता याच मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना बदलता येणार नाही. सध्या MIMचे वारिस पठाण हे आमदार आहेत भायखळा विधानसभेतून. याच मतदारसंघात शिवसेना उपनेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव विधानसभेची तयारी करतायत. त्यामुळे सचिन अहिर यांनी यशवंत जाधव यांच्याशी तह केला तर भायखळा विधानसभा मतदारसंघ सचिन अहिर यांच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भायखळा विधानसभा मतदारसंघातून सचिन अहिर यांनी निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे यशवंत जाधव तसंच अरुण गवळी या दोन्ही कुटुंबियांची बोलणी करून स्वतःसाठी जागा आधीच निर्माण केल्याचंही बोललं जात आहे. तिकडे छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसनंच गेले काही वर्ष राजकीय कोंडी केली आहे. त्यामुळे भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून आपलं एक स्वतंत्र बळही निर्माण केलं. महाराष्ट्र सदन निर्माण घोटाळ्यात तुरुंगवास झाल्यामुळे आपल्या डोक्यावर आता कुणाचाच हात नाही अशी जाणीव बहुधा भुजबळ यांना झाली असावी. त्यामुळे आता शिवसेनेत घर वापसी हाच त्यांना कदाचित जवळचा पर्याय वाटू लागलेला असू शकतो. छगन भुजबळ आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी आजच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात सुपडा साफ झालाच समजा, असंही काही जणांना वाटतं. शिवसेनेमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ महत्त्वाचा दुसरा तिसरा नेता कोणी नाही, तर जे आहेत ते आदित्य ठाकरेच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाला शिवसेनेत आणण्याची कामगिरी त्यांनी बजावली. एकंदरीतच आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व आता प्रस्थापित होताना दिसतंय. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांच्या हातावर शिवबंधन बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची मुंबईतली टिकटिक बंद केली आणि मुंबईचा NCPचा अध्यक्ष फोडून शिवसेनेला बळ दिलं. मात्र या घटनेनं आदित्यच्या नेतेपदालाही झळाळी मिळाली आहे. याचाच अर्थ आदित्य ठाकरे आता इतर विश्वासातल्या नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होऊ लागले आहेत. आदित्य ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष असले तरी त्यांचा इतर पक्षातल्या नेत्यांसोबत संवाद सुरूच असतो. आदित्य ठाकरेंच्या याच संवादानं सचिन अहिर प्रभावित झाले आणि त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. काही दिवसांपासून आमची चर्चा चाललेली आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलत होतो. अर्थात त्याच्या आधी देखील आमची खूप वर्ष ओळख आहे, पण विषयांवर बोलत असताना SMS वगैरे करत असताना हेच ठरलं की आपण वेगळ्या पक्षांमध्ये आहोत
आणि तरी आपल्याला जे काम करायचं महाराष्ट्रासाठी असेल, मुंबईसाठी असेल, ती स्वप्न तर एकच आहेत. आणि त्यांना देखील थोडं मला वाटतं आम्ही बोलत असताना जाणवलं की आता जर काम करायचं असेल, काम वाढवायचं असेल, महाराष्ट्रभरात काम करायचं असेल, तर शिवसेनेत येऊन त्यांना काम करायची इच्छा झाली. आणि तेव्हा मी उद्धव साहेबांनी त्यांची भेट करून दिली. आदित्य ठाकरे आता निर्विवादपणे शिवसेनेतले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहात का असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य यांनी मी मुख्यमंत्री होणार की नाही हे जनतेनं ठरवायचं आहे असं सांगितलं होतं. अर्थात आदित्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 17 ऑक्टोबर 2010 रोजी युवा सेनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आदित्य यांनी राज्यभरात युवा सेनेचं जाळं निर्माण केलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीतली शिवसेनेची मिशन 151 ही संकल्पना आदित्य ठाकरेंची होती. भाजप बरोबर झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेतही आदित्य ठाकरेंचा सहभाग होता. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रचार केला. तसंच आदित्य संवादच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या तरुणाईसोबत संवाद साधला. तर आता जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे मतदारांचे आभार मानत विधानसभेची मोर्चेबंधणी करतायत. एकंदरीतच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंचं नेतृत्व प्रगल्भ होत असल्याचं दिसून येत आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे छगन भुजबळ यांनी शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा पूर्णपणे इन्कार केला. गुजरातचं पाणी, गुजरातला महाराष्ट्राचं जाणारं जे पाणी आहे ते महाराष्ट्रात वळवणारा पहिला प्रोजेक्ट मांजरपाडा, जो 10 किलोमीटर बोगदा आपण खणून तो पाणी इकडे आणलेला आहे. ते पाणी इकडे गुजरातला जाणारं इकडे महाराष्ट्रात यायला लागलेलं आहे. त्याचं पूजनाचा कार्यक्रम जो आहे, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळे लोक जे आज जाऊन आम्ही आता करतो आहोत, राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या वतीनं जाहिरातीचा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल जे काही विचारतायत त्याच्याबद्दल काहीही तथ्य नाही. तेव्हा भुजबळ यांनी सर्व चर्चा स्पष्टपणे नाकारल्या. तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीतून जोरदार आउटगोईंग सुरू झालंय, तर भाजप शिवसेनेत इनकमिंग. राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे सोलापूरमधले सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय सिद्धराम मेहत्रे हे भाजपच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. तिसरीकडे साताऱ्यात उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत, पण त्यासाठी शिवेंद्र राजे यांनी अर्ज भरलेला नाही. अजित पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या, मात्र शिवेंद्र राजे तिकडे फिरकलेच नाहीत. यामुळे या तीनही नेत्यांच्याबद्दल चर्चेला उत आला. राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांच्या पाठोपाठ आमदार वैभव पिचडही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. ते फक्त विखेंच्या मध्यस्थीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी पक्षाच्या मुलाखत कार्यक्रमालाही दांडी मारली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड हे खरं तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पक्ष स्थापनेपासून ते कायमच पवारांसोबत राहिले. पण त्यांचा आमदार मुलगा वैभव मात्र परवा नव्यानंच भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना भेटला आणि नगर जिल्ह्याच्या अकोल्यात मोठी खळबळ उडाली. यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखतींनाच दांडी मारली आणि संभ्रम वाढला. पण अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या खात्यात असल्यानं ते भाजपात जाणार की शिवसेनेत हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही. पण स्थानिक भाजप नेत्यांनी मात्र पिचड यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केलाय. पिचडांनी त्र्यंबकला 400 एकर जमीन घेतली, दिंडोरीला 200 एकर जमीन घेतली. ह्या जमीन घ्यायला पैसा आला कुठं? यांनी आदिवासी लोकांना लुबाडलं. आदिवासी प्रकल्पातनं प्रचंड भ्रष्टाचार केला आणि हे सर्व लपवण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. आणि मला माझी नम्र विनंती राहील आमच्या श्रेष्ठींना की अशा भ्रष्टाचारी लोकांना आपण घेऊ नका. मधुकर पिचड यांनी सत्तेत असताना अनेक मंत्रिपद भूषवली आहे, तर विरोधी पक्षनेतेपद देखील त्यांनी भूषवलंय. मात्र या दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे कुठेतरी सेना भाजपामध्ये त्यांचा होणारा जो प्रवेश आहे तो या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी थांबावी म्हणून तर होत नाही ना,
असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान पिचड हे आमचे ज्येष्ठ नेते असून ते कदापि राष्ट्रवादी सोडणार नाहीत असा दावा दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. असं काही घडणार नाही. पिचड साहेब हे गेले म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेसमध्ये असताना देखील माननीय शरदराव पवार साहेबांच्या बरोबरीनं त्यांनी काम केलेलं आहे, करीत राहतील आणि करतायत. माजी मंत्री मधुकर पिचड यांना खरं तर राष्ट्रवादीने आजपर्यंत भरभरून दिलं. अकोला तालुक्यात 40 वर्ष आमदारकी त्यांच्याच घरात राहिली. आपल्या राजकारणानं पिचड यांनी आपल्यासमोर कोणीही तगडा प्रतिस्पर्धी उभाच राहू दिला नाही. आता पिचड यांना पक्ष सोडून नेमकं काय साधायचंय ते तेच जाणवत. शिर्डीहून हरीश दिमोटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता 2 पायांच्या हिंस्त्र पशूंची बातमी. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमध्ये गावातल्या लोकांनी एका वाघिणीला काठ्यांनी मारून ठार केलं. यावेळेला वनविभाग मात्र व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ही वाघीण जखमी होती, तिला जाता येत नव्हतं आणि तिला या पद्धतीने मारण्यात आलं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.